तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, फायनली कोकणात पावसाला सुरुवात झाली. 21 जूनपर्यंत पाऊस नव्हता, म्हणजे पाऊस पडत नव्हता. लोक पावसाची वाट बघत होते, पाऊस पडतच नव्हता. पाणीचा साठा जो असतो, पाण्याची सुद्धा म्हणजे तिकडं आली होती. पाणी प्यायचं पाणीसुद्धा मिळणार नव्हतं, अशी अवस्था झालेली. पण आता आहे ना, पावसाला सुरुवात झाली आणि पावसाने अशी काही सुरुवात केली. आज 4था दिवस आहे, कंटिन्यू पाऊस पडतोय. आता सुद्धा पाऊस पडतोय आणि वाट बघत आहे सगळे शेतकरीने तर एक महिनाभर आधीच, म्हणजे 25 तारखेला जेव्हा रोहिणी नक्षत्र निघतं तेव्हा पेरण्या होतात. पण 21 तारखेपर्यंत पाऊस नव्हता. मध्ये एक दिवस पडून 1-2 दिवस पडला होता, त्याच्यामुळे जो पेरला होता तो उगवला होता. पण उन्हात तो सुद्धा काही ठिकाणी करपला. काही लोकांकडे पाणी होतं, त्यांनी पाणी मारून ते जगवलेलं. आणि आता 21 तारखेपासून 21च्या संध्याकाळपासून कंटिन्यू पाऊस पडायला चालू झाला. आणि आज 4था दिवस आहे, पाऊस चालूच आहे, बंद झाले नाही. मध्ये थोडासा झाला तर थोडा बंद, नाही तर बारीक किंवा एकदम जोरात असा पाऊस आपल्या इकडे आता चालू झालेला आहे. बघूया आपण, पाऊस दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो बघा, घरीच आहे मी आता आणि सकाळचे आता जवळजवळ 9:30-10 वाजलेत आणि पाऊस पडतोय. सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली, 8 वाजल्यापासून. हे बघा, असं आपल्या इकडे पाऊस पडतोय. ही आपली केलीची झाडं वगैरे आहेत. हे बघा, इकडे आपली नदी वगैरे आहे आणि पावसाला सुरुवात झाली. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे, दरवर्षी आपण काही ना काहीतरी करत असतो. तर यावेळी हे बघा, इकडे फुलझाडं लावली आहेत. हे बघा, सगळे वेगवेगळ्या कलरची झाडं आहेत, तयार केली आहेत. आता पावसामध्ये ते पूर्ण म्हणजे तयार होतील. कलम वगैरे ते केलेले आहेत. गेल्या वर्षी सुद्धा केले बघा. इकडे त्यातली काही झाडं माझ्याकडे आता उरली आहेत. इथे बघा, ही गेल्या वर्षी नाही, 2 वर्ष आधीपूर्वीची आहेत. गेल्या वर्षी सगळी झाडं संपली आणि आतासुद्धा मी इथे हे कलम केलेली झाडं आहेत. ही बघा, ही ते आपली चूल होती. आता पाऊस पडला आहे त्याच्यामुळे चूल आपली घरात आली. हे बघा, या आपल्या कोंबड्या आहेत इकडं. पाऊस पडतो त्याच्यामुळे त्या इथे आहेत. आणि मित्रांनो हे बघा, आंब्याचा सीझन संपला आणि आंब्यांना आपण खत काय टाकतो तुम्हाला दाखवतोय. बघा, शेण आहे, शेण, फक्त शेण. पाऊस पडतोय त्याच्यामुळे हा मी तिथे जमा करून ठेवला. एक नशीब, मी संध्याकाळी या गोण्या भरून ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशीपासून पाऊस चालू झाला आहे. तर अजून कंटिन्यू चालूच आहे. त्याच्यामुळे एक हा सुका शेण आपल्याला मिळाला. इकडे पाणी वगैरे मिळेल. बघा, इकडे चूल, या कोंबड्या बघा, कोंबड्या. पाऊस पडतोय त्याच्यामुळे ह्या कोंबड्या आता इथंच, या आपल्या कोंबड्या आहेत. कोंबड्यांचा इकडं पिंजरा आहे बघा, हा स्वतः मी बनवलेला कोंबड्यांसाठीचा पिंजरा. मी तुम्हाला या बाजूला दाखवतो, बांधाच्या खाली. हे बघा, इकडे आपल्या कोकणामध्ये ना असे पावसाळ्यात काकडी, पडवळ, भोपळा या सगळ्या पालेभाज्या इकडे केल्या जातात. वेलवर्गीय भाज्या, पालेभाज्या. तर तिकडे काकडी वगैरे इकडे लावलेले आहेत. बघा, ही झाडं जगलेत, कारला वगैरे. आणि इथं पपईचं झाड आहे, पावसामध्ये ठेवलं आहे. यात आपली इकडं फाटी वगैरे आहेत घराच्या जवळ. आणि हा आपला कोंबड्यांचा पिंजरा. या 2 खुर्च्या आपल्या इथं बाहेरच असतात, आपण बाहेर बसतो. आणि बघा, इकडे आमच्या पाण्याच्या मोटर वगैरे. या अटला काल फणस फोडून खाल्ला, त्याच्या या अटला आहेत आणि त्या आता भाजून खाणार. बघा, या इकडे आपल्या पाण्याच्या मशीन आहेत. मशीन सर्व 1, 2, 3 आणि पुढे 4. आणि ही सगळ्यात पहिली खराब झालेली आपली अडगलीची रूम आहे. इकडे सगळं आपला अडगल असते. अडगल काही ना काहीतरी वस्तू ठेवलेल्या असतात. तरी बघा, हा इकडं बाजूला, कोणाला माहिती आहे असा बाजूला सुद्धा आहे. इकडे पाण्याचे पाईप वगैरे. बघा, पावसाळ्यात सगळी आपली तयारी करून झाली आहे. सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. फवारणीच्या मशीनचे पाईप आहे, पाण्याच्या ह्याचे आहेत, सगळी तयारी व्यवस्थित. आणि हे नारळ वाडीतून आणलेले आहेत 2 दिवसापूर्वी. तर मिळून बघा, असा हा पाऊस आपल्याकडे पडतोय. कंटिन्यू 4था दिवस आहे हा पावसाचा. आणि विशेष काय ते तुम्हाला दाखवतो आता आतमध्ये घरात जाऊन.
काल सुद्धा संध्याकाळी पाऊस पडत होता. हे बघा, पाऊस पडल्यानंतर काय असतं ते माहिती आहे. हे बघा स्टॉक, बघा स्टॉक, हा काल रात्री आणलेला स्टॉक आहे. हे बघा फुल साईज बघा, काल गेलेलो. इकडे छोट्या छोट्या आहेत आणि ह्या सगळ्या इकडे मोठ्या मोठ्या आहेत. बघा कशी आहे साईज, कशी आहे मित्रांनो. यांना काय बोलतात तुमच्या इकडे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर पावसाळी आता ह्या सीझनला तुम्ही जर घेऊन आला असाल तर नक्की सांगा तुमच्याकडे याला काय बोलतात आणि ते मिळतात का ते. तर इकडे बघा मित्रांनो पाऊस पडतोय. तर मित्रांनो बघा, कोकणात पावसाला सुरुवात झाली आणि शेतकरी आता सुखावलेला आहे. शेतकऱ्याच्या कामांना आता सुरुवात होणार आहे. पेरणी तर झालेली आहे, त्याच्यानंतरची जी कामं असतात फोड वगैरे काढायची, तर ती आता सगळी कामं चालू होणार आहेत. कोकणात शक्यतो आता शेती कमी झाली आहे, कारण लोक आहेत ना जागा विकतायत आणि मुंबईमध्ये स्थलांतर होत आहेत. पण एक विनंती असेल माझी की तुम्ही जागा विकू नका. ज्या आपल्या पडीक जमिनी आहेत डोंगरावरती, की साड्यावरती, आपण त्याला साडा वगैरे बोलतो, तर अशा काही पडीक जमिनी आहेत त्याच्यात तुम्ही झाडं लावा, काजू लावा, आंब्याची झाडं लावा. 4-5 वर्ष फक्त त्याची मेहनत घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही उत्पन्न ते देईल ना तुम्हाला, म्हणजे ते दरवर्षीचं असं म्हणजे उत्पन्न ते चालूच होईल. एक पेमेंट समजा तुम्ही, एक पेमेंट तुम्हाला दरवर्षाचा एक पेमेंट म्हणजे जो साधा पेमेंट नसतो, बऱ्यापैकी असतो एकदम. तर तुम्ही आहे ना ती झाडं लावा. आपल्या पडीक जमिनी विकू नका. आपल्या कोकणाचा विकासाखाली जे काही जमिनी विकायचं काम चालू आहे तर ते कोकणाचा विकास नाही तर ते भकास होणार आहे. आज मुंबईची अवस्था तुम्ही बघताय की काय चालली आहे. तर आपल्या जमिनी राखा. वाडवडिलांनी आपल्या जमिनी ज्या घेतलेल्या आहेत त्या विकू नका. तुम्ही विका, पण कधी विका जेव्हा स्वतःची घ्याल, स्वतः विकत घ्याल ती जमीन तुम्ही बिनधास्त विका. पण वाडवडिलांनी ज्या आपल्यासाठी राखून ठेवलेल्या जमिनी आहेत त्या विकू नका. मित्रांनो बघा असा पाऊस पडतोय आपल्याकडे. तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.